तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। याचा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी गावागावात वाऱ्यासारखी पसरते। चौकात, शिवारात, बँकेसमोर आणि मोबाईल हातात धरून प्रत्येक शेतकरी एकच प्रश्न विचारताना दिसत आहे, पीक विम्याचे पैसे खात्यात कधी येणार। गेल्या कित्येक महिन्यांपासून, काही ठिकाणी तर वर्षानुवर्षे ज्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पैशांची वाट पाहिली जात होती, त्या रखडलेल्या दाव्यांबद्दल आता मोठी ब्रेकिंग अपडेट समोर आली आहे। आता ही बातमी साधी नाही, ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी, पेरणीच्या खर्चाची, खत बियाण्यांच्या गरजेशी आणि घरातील पैशांच्या दिलाशासोबत जोडलेली आहे। म्हणून बांधवांनो, ही माहिती अर्धवट ऐकू नका, कारण पुढे 20,000 रुपये, 35,000 आणि काही शेतकऱ्यांसाठी अक्षरशः 45,000 रुपयांपर्यंतच्या पीक विम्याची मोठी माहिती आहे। हो शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे आता मंजुरीच्या टप्प्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, पिकांचं नुकसान सहन केलं, अवकाळी पावसाने डोळ्यांसमोर मेहनत वाहून गेली पण खात्यात पैसा आला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलाशाची बातमी सरकारकडून आलेली आहे। नुकसान झालं, पीक गेलं, बियाण्याचा खर्च वाया गेला, खतांचा पैसा गेला, औषध फवारणीचा खर्च गेला, पण पीक विमा मात्र रखडला होता। आता शासनाच्या माध्यमातून या निधीच्या वाटपाला जोरदार गती देण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा आशेचा दिवा लागला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याची मोठी अपडेट पुढे आली। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा दावा प्रलंबित होता, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं, ज्या शेतकऱ्याने विमा भरून सुद्धा आजपर्यंत पैशांची वाट बघितली, त्याला आता थेट खात्यात मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही फक्त सरकारी बातमी नाही, ही शेतकऱ्याच्या घरात येणाऱ्या पैशांची बातमी आहे। कारण पेरणीच्या काळात 20,000 आले तरी सुद्धा शेतकऱ्याचा श्वास थोडा मोकळा होतो आणि जर मागील वर्षांचे दावे मिळून 35,000 रुपये किंवा 45,000 रुपये आले तर हा पैसा थेट संकटात आधार बनतो। आज जवळपास 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मोठा निधी जमा करण्याची तयारी सुरू झालेली आहे। आता या वितरणासाठी जवळपास 982 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने सोडला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। तर मित्रांनो, 982 कोटी रुपये हा फक्त आकडा नाही, हा शेतकऱ्यांच्या नुकसानाचा हिशोब आहे। हा पेरणीच्या दिवसात मिळणारा आधार आहे। हा बियाणं, खतं, डिझेल, औषधं, मजुरी आणि घर खर्चासाठी लागणारा दिलासा आहे। म्हणून ही बातमी तुम्ही बिलकुल हलक्यात घेऊ नका, कारण ज्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत त्यांच्यासाठी ही बातमी सोन्याची आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। कुणी बँकेत जाऊन पासबुक अपडेट करत होतं, कुणी मोबाईलवर मेसेज बघत होतं, कुणी कृषी कार्यालयात चौकशी करत होतं, तर कुणी गावातल्या शेतकऱ्यांना विचारत होतं, तुझ्या खात्यात पैसे आले का? पण खातं रिकामच दिसत होतं। आता मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत निधी वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठा दिलासा तयार झालेला आहे। ही अपडेट प्रत्येक शेतकऱ्याने नीट ऐकणं गरजेचं आहे, कारण इथे फक्त पैसे येणार एवढंच नाही, तर कोण पात्र, कोण अपात्र, कोणत्या जिल्ह्यांना लाभ भेटणार, कोणत्या बँकांमध्ये पैसा येणार आणि कोणाला रक्कम जास्त मिळणार, हे सगळं पुढे स्पष्ट होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून पीक विमा योजनेबद्दल मोठी घोषणा करण्यात आली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे, कारण या टप्प्यात पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात जमा केले जातील। पण इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, पैसा मंजूर झाला म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात एकाच वेळेला रक्कम दिसेल असं नसतं। डीबीटीमध्ये बँक खातं, आधार लिंक, पीक विमा दाव्याची स्थिती, पिकांची नोंद, पात्रता आणि तांत्रिक पडताळणी हे सगळे टप्पे असतात। त्यामुळे काही शेतकऱ्यांना आधी पैसे मिळतील, काहींना थोडा उशीर होईल, पण ज्याची माहिती योग्य आहे त्यांच्यासाठी पैशांचा मार्ग नक्कीच मोकळा होईल। तर बघा मित्रांनो, या पहिल्या मोठ्या टप्प्यात सरकारकडून 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू केलं जात आहे। त्यामुळे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी फार मोठी आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल, तुमचा दावा पात्र असेल आणि तुमचं बँक खातं व्यवस्थित असेल, ॲक्टिव्ह असेल,
जोडलेलं असेल तर तुमच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होऊ शकते. पण इथे पात्रता महत्त्वाची आहे. खातं बंद असेल, आधार लिंक नसेल, बँकेत चुकीची माहिती असेल किंवा दावा अपूर्ण असेल तर पैसा अडकू शकतो. म्हणून बातमी ऐकून आनंद व्यक्त करा, पण लगेच तुमचं खातं आणि कागदपत्र सुद्धा तपासा. चला तर मग वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित होणार, पीक विमा नेमका किती मिळू शकतो, पिकानुसार रक्कम का बदलते, मागील वर्षांचे दावे मिळाले तर रक्कम किती वाढू शकते आणि जर पीक विमा मिळाला नाही तर पुढे काय करायचं, हे सगळं आपण क्रमाने समजून घेणार आहोत. कारण अनेक वेळा बातमी ऐकून शेतकरी खुश होतो, पण पात्रतेची अट न समजल्यामुळे त्यांचा गोंधळ वाढतो. म्हणून पुढची माहिती नीट ऐका. कृषी विभागाच्या माहितीनुसार थोड्याच वेळामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे जवळपास 35,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता या रकमेबरोबरच 2022 पासूनचे प्रलंबित दावे, 2023 आणि 2024 मधील नुकसान आणि 2025च्या मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सुद्धा निधी देण्याचा विचार सरकारने केला. म्हणजे बांधवांनो, हा फक्त एका वर्षाचा दावा नाही. मागील नुकसान, रखडलेली भरपाई आणि अवकाळी पावसाची मदत हे सगळं मिळून काही शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट बघितली, ज्या शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान सहन केलं आणि ज्यांना आतापर्यंत पैसा मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होत आहे. सरकारने स्वतः निर्णय घेतल्यामुळे 15 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटपाचा मोठा टप्पा सुरू होत आहे. आता या निर्णयामुळे पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. कारण आज पेरणीसाठी पैसा हवा आहे, खतासाठी पैसा हवा आहे, बियाण्यांसाठी पैसा लागतोय आणि अशावेळी खात्यात येणारे 20,000 रुपये सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठा आधार देतात. आता इथे शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सर्वांना एकसारखी रक्कम भेटणार नाही. काही शेतकऱ्यांना 20,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो, तर काहींच्या खात्यात 35,000 पर्यंत रक्कम जमा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांचं मागील वर्षांचे दावे, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई आणि मोठं नुकसान एकत्रित होत आहे, त्यांना 45,000 रुपयापर्यंत मदत मिळू शकते. कारण पीक विम्याची रक्कम पिकानुसार, नुकसानीनुसार, वर्षानुसार आणि प्रलंबित दाव्यानुसार बदलते. म्हणून कुणाला कमी रक्कम मिळेल, कुणाला जास्त रक्कम दिसली तर बिलकुल गोंधळून जायचं नाही. प्रत्येकाचा दावा वेगळा असतो. आता तुम्हाला वाटत असेल 20,000 हीच अंतिम रक्कम आहे, पण थांबा. कारण या वाटपात काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांना 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता किंवा कमी मिळाला होता, अशा शेतकऱ्यांना आता 35,000 पर्यंत पीक विमा मिळू शकतो. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आहे. कारण पेरणीच्या दिवसात 35,000 म्हणजे बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि घरातील आवश्यक खर्चासाठी मोठा आधार ठरतो. आणि ज्या शेतकऱ्यांना 3 वर्षांचे दावे आणि मे महिन्याची नुकसान भरपाई मिळते, त्यांची रक्कम आणखीन वाढू शकते. आता प्रश्न असा पडतो की एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात कशी येणार? त्याचं कारण स्पष्ट आहे. 2022, 2023 आणि 2024 या मागील वर्षांचे पीक विमा दावे अनेक ठिकाणी रखडलेले होते. ज्या शेतकऱ्यांना त्या काळात नुकसान झालं पण विमा वेळेवर मिळाला नाही, त्यांना आता प्रलंबित पीक विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जास्त दिसू शकते. म्हणजे एका वर्षाचा हप्ता नाही, तर मागील अनेक वर्षांचा एकत्रित हिशोब काही खात्यांमध्ये जमा होऊ शकतो. म्हणून 20,000 रुपये, 35,000 रुपये आणि 45,000 रुपये अशा वेगवेगळ्या रकमा दिसू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 ते 4 वर्षांपासूनचा पीक विमा जर एखाद्या शेतकऱ्याला मिळाला नसेल, तर आता त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची संधी तयार झाली आहे. काही शेतकऱ्यांना 38,000 पर्यंत मदत मिळू शकते आणि काही शेतकऱ्यांच्या बाबतीत नुकसान जास्त असल्यामुळे रक्कम 45,000 पर्यंत जाऊ शकते. नुकसान जितकं जास्त, दावा जितका योग्य आणि पिकाची नोंद जशी असेल तसा तुम्हाला लाभ मिळू शकतो. म्हणून ही बातमी फक्त एक घोषणा नाही, ही अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा आर्थिक हिशोब आहे. तर बघा शेतकऱ्यांनो, शेतकरी वर्ग नाराज होता कारण नुकसान झाल्यानंतर पीक विमा वेळेवर मिळत नव्हता. पिकं गेली, कर्ज वाढलं, पेरणीचा खर्च डोक्यावर आला, पण मदत दिसत नव्हती. आता पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण पीक विमा हा फक्त कागदावरील दावा नाही, तो संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा हात धरतो. शेतकऱ्याच्या घरात अडचणीच्या काळात येणारा पैसा म्हणजे मोठी मदत असते.
प्रत्येक शेतकऱ्याने आपला पीक विमा अर्ज, पिकाची नोंद, नुकसानाची नोंद, आधार लिंक आणि बँक खातं एकदा नक्की तपासून घ्यावं, कारण पैसा मंजूर झाला तरी माहिती चुकीची असेल तर तुमचा लाभ अडकू शकतो आणि इथेच अनेक शेतकऱ्यांची चूक होते. आता बघा बांधवांनो, पीक विम्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला सारखी मिळत नाही. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना कोणतं पीक नोंदवलं होतं, तुमच्या पिकाचं नुकसान किती झालं, कोणत्या वर्षाचा दावा प्रलंबित आहे आणि तुमच्या नावावरची माहिती योग्य आहे का. जर कमी नुकसान दाखवलं असेल किंवा पिकाची नोंद कमी जोखमीच्या पिकांमध्ये असेल तर रक्कम कमी मिळू शकते. पण ज्या पिकांना जास्त नुकसान झालं आहे किंवा ज्या पिकांसाठी जास्त निधी मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. आता इथे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी पीक विम्याचा फॉर्म भरला होता का, फॉर्म भरताना कोणतं पीक नोंदवलं होतं, नुकसानाची माहिती योग्य दिली होती का, बँक खातं बरोबर दिलं होतं का, आधार लिंक योग्य आहे का. कारण पीक विमा हा फक्त नावावर येत नाही, तो पिकाच्या नोंदीवर, नुकसान अहवालावर, विमा कंपनीच्या तपासणीवर, शासनाच्या मंजुरीवर आणि DBT प्रक्रियेवर अवलंबून असतो. म्हणून गावात कुणाला 20,000 आले, कुणाला 35,000 आले आणि कुणाला त्यापेक्षा जास्त रक्कम आली तर लगेच तुलना करून गोंधळून जाऊ नका. प्रत्येक शेतकऱ्याचा दावा वेगळा असतो. तर शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित होणार आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं इम्पॉर्टंट आहे. आता या टप्प्यात आपल्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झाल्याची माहिती पुढे आली. पण ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. पुढील टप्प्यांमध्ये जवळपासचे आणि उर्वरित जिल्हे सुद्धा जोडले जाऊ शकतात. म्हणजे आज जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण पीक विमा वितरण टप्प्याटप्प्याने चालणार आहे. पण ज्यांच्या जिल्ह्यांचं नाव आजच्या यादीत आहे त्यांनी आपलं खातं आणि दाव्याची स्थिती लगेच चेक करावी. आता बघा बांधवांनो, या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा काही वेळातच खात्यात येण्याची चर्चा सुरू झाली. पण त्याबरोबरच कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात हे समजून घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण सरकारकडून निधी मंजूर झाला म्हणजे प्रत्येक अर्जदाराला पैसे मिळेलच असं नाही. ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली, अपूर्ण कागदपत्र दिली, पिकाची चुकीची नोंद केली, बँकेचा तपशील चुकीचा दिला किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांचे दावे अडकू शकतात. म्हणून ही बातमी फक्त जिल्ह्यांच्या यादीपुरती नाही, ही थेट पात्रता आणि खात्यात पैसा येणार की अडकणार याच्याशी जोडलेली आहे. आता मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आज 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू होणार आणि पुढच्या टप्प्यात आणखी काही जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात होईल. म्हणजे हा निधी एकाच वेळी संपूर्ण राज्यात न जाता टप्प्याटप्प्याने दिला जाईल. जर आजच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर घाबरू नका. आज काही जिल्हे, उद्या काही जिल्हे आणि पुढे जवळपासचे जिल्हे, अशा पद्धतीने प्रक्रिया पुढे जाईल. पण लक्षात ठेवा, संयम ठेवायचा आहे पण निष्काळजी राहायचं नाही. कारण बँक माहिती, आधार लिंक आणि दाव्याची स्थिती योग्य नसेल तर मंजूर झालेली रक्कम सुद्धा खात्यात येताना अडकू शकते. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पीक विमा मंजूर केलेला असला तरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त प्रमाणात झालं आहे त्यांना मोठा लाभ मिळेल. कारण पीक विमा हा फक्त नावावर दिला जात नाही, तो नुकसानीच्या प्रमाणावर, पिकाच्या प्रकारावर, विमा दाव्यावर, वर्षानुसार प्रलंबित रकमेवर आणि खात्याच्या तपासणीवर अवलंबून असतो. काही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी रक्कम, काहींच्या खात्यात मध्यम रक्कम तर काहींच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे आज अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकतो, कारण पेरणीच्या काळात मिळणारा पीक विमा म्हणजे खरी आर्थिक मदत असते. मित्रांनो, शेतकरी जेव्हा पिकात नुकसान सहन करतो तेव्हा त्याच्याकडे दोनच आशा असतात. पहिली आशा म्हणजे पुढचा हंगाम चांगला जावा आणि दुसरी आशा म्हणजे नुकसान भरपाई किंवा पीक विम्याचा पैसा वेळेत मिळावा. आता ही मदत खात्यात येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा विश्वास वाढतोय. कारण पेरणीच्या आधी आणि पेरणीच्या काळात मिळणारे 20,000 सुद्धा शेतकऱ्याला आधार देतात. आणि जर मागील वर्षाचे दावे मिळून 35,000 किंवा 45,000 पर्यंत रक्कम मिळाली तर शेतकऱ्याच्या घरात मोठा दिलासा तयार होतो. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप केलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या आणि बँकांमधील प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असल्याचं सांगितलं जात आहे. या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात काही वेळातच पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना जवळपास 25,000 रुपये पीक विमा मिळू शकतो. ही रक्कम ज्यांच्या खात्यात येईल त्यांच्यासाठी पेरणीच्या दिवसात मोठा दिलासा मिळेल.
कारण आज शेतकऱ्याला रोख पैशाची गरज आहे आणि पीक विमा त्याच वेळी आधार देऊ शकतो. पण शेतकरी बांधवांनो, इथे एक मोठा गैरसमज दूर करून घ्या. जर तुम्ही फक्त एका वर्षाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला जवळपास 25,000 पर्यंत रक्कम मिळू शकते असा अंदाज या टप्प्यात सांगितला जातोय. पण काही असे शेतकरी आहेत ज्यांनी 2022 पासून पीक विमा भरला आहे आणि त्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालाच नाही. जर 2025 पर्यंत तुमचा दावा प्रलंबित राहिला असेल तर तुम्हाला 35,000 पर्यंत पीक विमा मिळू शकतो. म्हणजे मागील वर्षाची थकबाकी, नुकसानीचा इतिहास आणि पिकानुसार मंजुरी. यापुढे अजून मोठी गोष्ट अशी आहे की काही शेतकऱ्यांना 45,000 पर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो. काही शेतकऱ्यांच्या खात्यात जास्त रक्कम दिसण्यामागे 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा, मे महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई आणि पिकानुसार जास्त नुकसान यांचा समावेश असू शकतो. म्हणजे हा एका वर्षाचा दावा नाही तर एकत्रित नुकसान, मागील वर्षांची थकबाकी आणि नव्या नुकसानीचा निधी एकत्र मिळून काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा होऊ शकते. म्हणून जर कुणाला 20,000 मिळाले, कुणाला 45,000 मिळाले तर त्याचा अर्थ सरकारने गोंधळ केला असा नाही. त्यामागे दावा आणि नुकसान यांचा हिशोब असतो. आता बघा शेतकरी बांधवांनो, या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येत असल्याची माहिती आहे. आपल्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आणि वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप झाल्याची चर्चा सुरू आहे आणि आज 15 जिल्ह्यांचा नंबर लागल्याची माहिती पुढे आली. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की पीक विमा 15,000 किंवा 18,000 येईल. पण काही प्रकरणांमध्ये मागील वर्षांचे दावे एकत्रित झाल्यामुळे 35,000 ते 45,000 रुपयापर्यंत रक्कम खात्यात येऊ शकते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम वेगळी दिसू शकते. जर तुमच्या शेती पिकाचं 2022, 2023 किंवा 2024 या वर्षांमध्ये नुकसान झालं असेल आणि त्याचा दावा प्रलंबित असेल तर या वितरणात त्याचा विचार होऊ शकतो. बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, मटकी, हरभरा, भुईमूग, मक्का आणि शेंगा अशा वेगवेगळ्या पिकांबद्दल नुकसान दावा विचारात घेतला जाऊ शकतो. म्हणजे ही मदत फक्त एका पिकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ज्या पिकांचं नुकसान नोंदवलं गेलं आहे, ज्या पिकासाठी विमा भरला आहे आणि ज्या दाव्याला मंजुरी मिळाली आहे त्या शेतकऱ्याला लाभाचा मार्ग खुला होईल. जवळपास 35 पिकांची नोंद या पीक विमा वाटपात घेतली गेल्याची माहिती पुढे आली. म्हणजेच 35 पिकांसाठी निधी मंजुरीची प्रक्रिया पुढे गेली असल्याचं सांगण्यात आलंय. या पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी, हरभरा, कापूस, मक्का, उडीद आणि इतर पिकांचा समावेश होऊ शकतो. काही पिकांना सगळ्यात जास्त पीक विमा मंजूर झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्याने आपलं पीक कोणतं नोंदवलं होतं, त्या पिकाचा दावा झाला होता का, नुकसान अहवालात ते पीक आहे का आणि विमा अर्ज पूर्ण होता का, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. या वितरणामध्ये जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येण्याची तयारी असल्याची मोठी माहिती पुढे आली. त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार, तुम्ही पात्र आहात की नाही, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे, कोणत्या बँकांमध्ये रक्कम लवकर दिसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात, हे समजून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. पैसे आले की आनंद होतो, पण पात्रता कळली नाही तर गोंधळ होतो. म्हणूनच ही माहिती नीट समजून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, वरच्या पातळीवरून अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी फार मोठी आहे, कारण जेव्हा प्रशासन, कृषी विभाग, विमा कंपन्या आणि बँकांना स्पष्ट सूचना जातात तेव्हा प्रक्रिया वेगाने हलते. जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी महिनोमहिने वाट बघितली त्यांच्यासाठी आता आशेचा क्षण जवळ आलाय. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण झाल्याची चर्चा होती आणि आज पुन्हा 15 जिल्ह्यांचा नंबर लागल्याची माहिती पुढे आली. आता पुढच्या टप्प्यात अजून 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. म्हणजे शेतकरी बांधवांनो, ही प्रक्रिया एका दिवसात संपणार नाही. आज काही जिल्हे, उद्या काही जिल्हे आणि पुढे जवळपासचे उर्वरित जिल्हे, अशा प्रकारे पीक विमा वितरण चालणार आहे. म्हणून जर आज तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर निराश होऊ नका. पण जर यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर लगेच बँक खातं, आधार लिंक आणि तुमच्या दाव्याची स्थिती तपासा. आता कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक मोठी गोष्ट लक्षात घ्या, फक्त जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होईलच असं नाही. पीक विमा मिळवण्यासाठी अर्ज योग्य असावा लागतो, पिकाची नोंद खरी असावी लागते, जमीन माहिती खरी असावी लागते, नुकसानाचा दावा योग्य असावा लागतो, आधार लिंक असावी लागते आणि बँक खातं ॲक्टिव्ह असावं लागतं.
कारण इथे जर एकही माहिती चुकली तर मंजूर झालेला पैसा सुद्धा खात्यात दिसायला उशीर होऊ शकतो. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आल्याची चर्चा आहे. आता या टप्प्यात सर्व बँकांमध्ये एकाच वेळी पीक विमा जमा होणार नाही. मागच्या वेळेस काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आली, पण बँक माहिती चुकीची असल्यामुळे, खातं निष्क्रिय असल्यामुळे किंवा डीबीटीमध्ये अडचण असल्यामुळे पैसा परत जाण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अनेक शेतकरी म्हणत राहिले, आम्हाला पीक विमा भेटलाच नाही. म्हणून यावेळी वितरण अधिक काळजीपूर्वक आणि निवडक बँकांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता याच कारणामुळे यावेळी जवळपास 14 बँकांची निवड करण्यात आली. जर या 14 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी होऊ शकते. पण जर तुमचं खातं दुसऱ्या बँकेत असेल किंवा तुमच्या अर्जातील बँक माहिती आणि सध्याची बँक माहिती वेगळी असेल तर तुम्हाला तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, फक्त जिल्ह्यांची यादी पाहून थांबू नका. तुमची बँक यादीत आहे का, खातं ॲक्टिव्ह आहे का, आधार लिंक आहे का, डीबीटी स्टेटस व्यवस्थित आहे का, हे लगेच तपासा. पीक विमा वाटप 3 टप्प्यांमध्ये होणार. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होईल, दुसऱ्या टप्प्यात जवळपासचे जिल्हे जोडले जातील आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित पात्र खात्यांमध्ये पैसा सोडला जाईल. त्यामुळे पहिल्या दिवशी पैसा दिसला नाही म्हणून लगेच घाबरायचं नाही, पण निष्काळजी सुद्धा राहायचं नाही. कारण ज्या खात्याची माहिती पूर्ण आहे, ज्याचा दावा पात्र आहे, ज्यांचं आधार बँकेशी लिंक आहे आणि ज्यांचा अर्ज व्यवस्थित आहे, त्या शेतकऱ्याला वितरणाचा फायदा 100% मिळेल. आता बँकांची यादी लक्षपूर्वक ऐका. या टप्प्यात पीक विम्यासाठी निवडलेल्या 14 बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक अशा बँकांचा समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. जर या बँकांपैकी एखाद्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्याची स्थिती, आधार लिंक आणि मोबाईल नंबर तुम्ही लगेच तपासा. बघा मित्रांनो, बँकेची माहिती चुकीची असेल, खातं बंद असेल, खातं निष्क्रिय असेल, आधार लिंक नसेल, डीबीटी मॅपिंग व्यवस्थित नसेल किंवा विमा अर्जातील खाते आणि सध्याचं खातं वेगळं असेल तर तुमचा पैसा अडकू शकतो. म्हणून फक्त मोबाईलवर मेसेज येण्याची वाट बघू नका. तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे, पासबुक अपडेट आहे का, आधार लिंक आहे का आणि मागील पीक विमा अर्जामध्ये हीच बँक दिली होती का, हे नक्की तपासा. कारण पीक विम्याची रक्कम मंजूर झाली तरी बँक माहिती चुकीची असेल तर शेतकऱ्याला लाभ मिळणं कठीण होईल. आता अपात्र शेतकऱ्यांबद्दल सुद्धा मोठा मुद्दा पुढे येतोय. जवळपास 20 ते 25 हजार शेतकरी या प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले आहेत अशी चर्चा सुरू झाली. कारण काही ठिकाणी पीक विम्यामध्ये चुकीची माहिती देऊन लाभ घेण्याचे प्रकार समोर आले. काही लोकांनी गायरान जमीन स्वतःची दाखवली, काहींनी रस्त्यालगतची जमीन सुद्धा स्वतःची दाखवली, काहींनी सरकारी जमीन स्वतःची दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला. अशा अर्जदारांना कोणत्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही. खरी जमीन, खरी पिकं, खरी नुकसान नोंद आणि योग्य दावा असलेल्यांनाच लाभाचा मार्ग मोकळा होईल. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही खरे शेतकरी असाल, तुमचा पीक विम्याचा दावा योग्य असेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यात जवळपास 3 दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम जमा होईल. आज जर या यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यात 100% रक्कम येईल. पण बँक खातं तपासल्याशिवाय आणि दावा स्थिती पाहिल्याशिवाय तुम्ही निश्चिंत बसू नका. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यांची यादी, ती सुद्धा समजून घ्या. या टप्प्यात सर्वात पहिल्या यादीमध्ये धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा, त्यासोबत आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांचं नुकसान नोंदवलं गेलं होतं. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. काही ठिकाणी मक्का, भात, ऊस, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, केळी, भुईमूग, तीळ आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची मदत अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. जर तुम्ही धुळे, नाशिक, जळगाव किंवा अहमदनगर या जिल्ह्यातील असाल
तर तुमच्या भागातील द्राक्ष, कांदा, मका, डाळिंब आणि केळी या पिकांच्या नुकसानीच्या दाव्याचा विचार होऊ शकतो. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील असाल तर त्या भागातील पावसाची स्थिती आणि तुम्ही वेगवेगळी पिकं घेतलेली असाल तर पिकांच्या नुकसानीच्या नोंदीच्या आधारे प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्याच पद्धतीने गडचिरोली, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या भागातील भात, संत्रा, ऊस, भुईमूग आणि तीळ या पिकांच्या नुकसानीनुसार पीक विमा निश्चित केला जाईल. आता या वाटपात काही शेतकऱ्यांना रक्कम कमी मिळेल, काहींना मध्यम रक्कम मिळेल आणि काहींना मोठी रक्कम मिळू शकते. काही शेतकऱ्यांना 20,000 मिळतील, काहींना 25 तर काहींना 45,000 रुपये मिळू शकतात. तर जास्त नुकसान आणि मागील वर्षांचे दावे असणाऱ्या काही शेतकऱ्यांना 52,000 पर्यंत विमा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, ही रक्कम पिकावर, वर्षावर, नुकसान अहवालावर, विमा दाव्यावर आणि बँकेच्या तपासणीवर अवलंबून आहे. म्हणून गावात कुणाला जास्त मिळाले आणि कुणाला कमी मिळाले यावर गोंधळून जाऊ नका. आता पुढील यादीमध्ये जवळपासचे आणखी जिल्हे जोडले जाऊ शकतात. वितरण टप्प्याटप्प्याने चालणार आहे. आज 15 जिल्ह्यांमध्ये, पुढच्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये आणि नंतर उर्वरित पात्र जिल्हे, अशा पद्धतीने प्रक्रिया पुढे जाईल. म्हणून आज नाव आलं नाही म्हणून निराश होऊ नका. पण तुमची कागदपत्र, बँकेचा तपशील, आधार लिंक, पीक विमा अर्ज आणि दाव्याची स्थिती आधीच तपासून ठेवा. कारण यादीत नाव आल्यानंतर मग चूक दुरुस्त करायला उशीर होऊ शकतो. शेवटी शेतकरी बांधवांनो, ही बातमी पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आली. पंतप्रधान पीक विमा योजना, रखडलेले दावे, 982 कोटींचा निधी, 52 लाख शेतकरी, 15 जिल्हे, 14 बँका, 32 लाख खात्यांमध्ये वितरणाची तयारी, 20,000, 35,000, 45,000 आणि काही ठिकाणी अक्षरशः 52,000 पर्यंत मिळू शकणाऱ्या रकमा. या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी हालचाल सुरू होणार आहे. पण लाभासाठी पात्रता, खरी माहिती, योग्य बँक खातं, आधार लिंक आणि योग्य दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या खात्यात पीक विमा आला का, तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे आणि तुमची दाव्याची स्थिती किती काळापासून प्रलंबित आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण पुढची यादी, पुढचा टप्पा आणि पुढची अपडेट अजून मोठी असू शकते. अशा शेतकरी बांधवांसाठीच्या पैशांच्या आणि योजनांच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलशी जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.